पत्नी ललिताने फोन उचलला नाही म्हणून नवऱ्याने डोक्यामध्ये दगड घालून हत्या केली। धुळेमधील सत्य घटना। क्षणभराचा राग माणसाच्या आयुष्याची माती करून टाकतो। त्यामुळेच रागावर नियंत्रण ठेवून संयमाने वागणे हितकारक असते। पण काही लोक शीघ्रकोपी असतात। रागाच्या भरात आपल्या हातून किती भयंकर घटना घडू शकते हे त्यांना माहितीच नसते आणि काही विपरीत घडते तेव्हा वेळ निघून गेलेली असते। धुळे जिल्ह्यातील पती पत्नीचे एकमेकांच्यावर खूप प्रेम होते, पण अतिप्रेमाने त्याच्या मनामध्ये संशय निर्माण झालेला होता। त्यातच त्याचा स्वभाव रागीट होता। एक दिवस परगावी गेल्यानंतर त्याने फोन केला। तिने तो घेतला नाही। तो परत आला तर तिने साधी विचारपूसही केली नाही। त्यामुळे त्याचे डोके सटकले। त्याने दारात पडलेला दगड उचलला आणि थेट तिच्या डोक्यामध्ये घातला। एका घावात तिचा जीव गेला। तो हादरून गेला, पण आता पश्चाताप करून उपयोग नव्हता। त्याच्या हातून पत्नीचा खून झालेला होता। त्याच्या हातामध्ये बेड्या पडल्या। या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। प्रामाणिकपणे शेतामध्ये काबाड कष्ट करून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील खैरखुटी गावातील सोहऱ्या पावरा याला काशीराम आणि नरसिंग अशी दोन मुले आहेत। काशीराम आणि नरसिंग या दोन्ही मुलांची लग्ने झाल्यानंतर त्यांचाही अपत्य विस्तार वाढलेला होता। नरसिंग सोहऱ्या पावरा हा आपल्या कुटुंबियासमवेत खैरखुटी गावातील एका शेतामध्ये वास्तव्याला होता। नरसिंग याला झिन्या नावाचा एक मुलगा आणि जामबाई, रमाबाई, लालूबाई, बायाबाई उर्फ ललिता नावाच्या 4 मुली होत्या। काशीराम सोहऱ्या पावरा हा आपल्या मुलाबाळांसह खैरखुटी या गावातील देवसिंगपाडा परिसरामध्ये वास्तव्याला आहे। काशीराम आणि पत्नी परशिबाई यांना शिवाजी, मुनीश अशी 2 मुले आहेत। या दोन्ही मुलांचे लग्न झाल्याने नातवंडासह काशीराम हा आपल्या कुटुंबामध्ये व्यस्त असतो। नरसिंग याच्या मुलाचे आणि 4ही मुलींची लग्ने झाली आहेत। नरसिंगच्या 4ही मुली आपल्या सासरी सुखी समाधानाने जीवन जगत आहेत। त्यापैकी बायाबाई उर्फ ललिता ही आपल्या पतीसह खैरखुटी गावातील शेकड्यापाडा परिसरामध्ये वास्तव्याला आहे। दोघांचे एकमेकांच्यावर निस्सीम प्रेम। विशेषतः ललिताचा पती सुनील रायमल पावरा हा ललितावर खूप प्रेम करतो, मात्र त्याचा स्वभाव संतापी आणि संशय असल्याने अधूनमधून हा स्वभावच त्याला अडचणीत आणतो। सुनील पावराला कामानिमित्त बाहेरगावी जावे लागायचे। आपल्या पत्नीवरील अतीव प्रेमापोटी आणि संशय स्वभावामुळे तो शरीराने बाहेरगावी असला तरी त्याचे मन मात्र ललिताभोवती फिरायचे। दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी सुनील आणि ललिता यांच्यामध्ये किरकोळ कारणाने वाद झाला होता। त्याने क्षणभर एकमेकांशी अबोला धरलेला होता। त्याचवेळी सुनील याला कामानिमित्ताने तातडीने जळगाव जिल्ह्यातील चोपडा या गावी जावे लागले होते। बाहेरगावी जाताना सुनील आपल्या बायकोचा प्रेमाने निरोप घ्यायचा, पण यावेळी लटका राग मनात असल्याने तो काही न बोलता निघून गेला होता। आपल्याशी काहीच न बोलता सुनील निघून गेल्याने ललिताही मनामध्ये राग धरून बसली होती। चोपडा येथे कामानिमित्त गेलेल्या सुनीलला मात्र बायकोची आठवण सतावू लागली। न राहावून त्याने तिला फोन केला, पण ललिता अजून रागात असल्याने तिने तो फोन रिसीव केला नाही। खरं तर ललिता स्वतःहून फोन करेल, ती आपली विचारपूस करेल अशी सुनीलची अपेक्षा होती, पण तिने फोन न केल्याने सुनीलने फोन केला, पण तिने उचलला नाही। आपली कामं आटपून सुनील पावरा घरी यायला निघाला। सुनील याला ललिताला भेटण्याची ओढ झाली होती, तसेच ललितालाही त्याला पाहण्याची आस होती। गेले 3-4 दिवस ती विरहाने झोपली नव्हती। दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुनील आपल्या घरी आला तेव्हा ललिता आपल्या खाटेवर लोळत पडलेली होती। आपण घरी जाताच उत्सुकतेपोटी ललिता आपल्याशी लढीवाळपणे बोलेल असे सुनील याला वाटले होते, पण प्रत्यक्षात तसे घडले बोलतेच। सुनील थकून भागून प्रवास करून घरी आलेला होता, पण साधी विचारपूसही ललिताने केली नव्हती। त्यामुळे चिडून त्याने ललिताला प्रश्न केला, तू माझा फोन का घेतला नाहीस? त्यावर ललिता एका शब्दानेही बोलली नाही। याचा सुनीलला
भयंकर राग आला. त्याने घरासमोर अंगणात पडलेला भला मोठा दगड उचलला आणि खाट्यावर लोळत पडलेल्या ललिताच्या मस्तकात घातला. यामुळे ललिताच्या डोक्याला भली मोठी जखम झाली. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. मोठ्याने ओरडतच ललिता शांत झाली. खेडेगाव असल्याने शांतता होती. ललिताचा ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील लोकांनी आवाजाच्या दिशेने सुनील पवाराच्या घराकडे धाव घेतली. त्या घरात ललिता खाट्यावर रक्ताच्या थराळ्यामध्ये पडलेली पाहताच हाहाकार उडाला. गर्दीतील बालकिसन चेना पवारा याने तत्काळ ललिताच्या काकाला म्हणजे काशीराम पवारा याला फोन लावला. नरसिंग पवारा याच्या मुलीला तिच्या नवऱ्याने सुनील याने मस्तकामध्ये दगड घालून ठार मारल्याचे त्याला सांगितले. माहिती मिळताच काशीराम हा नरसिंगच्या घरी गेला आणि ही दुर्दैवी माहिती दिली. आपली मुलगी ललिता आणि जावई एकमेकांच्यावर जीवापाड प्रेम करतात, मग असं अघटित का घडलं याचा विचार करतच ते सर्वजण शेकड्यापाडा येथील सुनील रायमल याच्या घरी आले. मुलीची अवस्था पाहून त्यांना शोक आवरला नाही. त्याने जावई सुनील पवारा याला विचारणा केली असता तोही रडवेल्या आवाजामध्ये सांगू लागला की मी ललितावर जीवापाड प्रेम करतो. तिचा विरह मला सहन होत नव्हता. कामानिमित्त मी बाहेर गावी गेलेलो होतो. गावी गेल्यावर तिचा फोन येईल अशी अपेक्षा होती, पण तिने एकदाही फोन लावला नाही. तिला फोन केला असता तिने तो उचलला नाही. मी घरी आल्यावर तिने माझी साधी चौकशीही केली नाही. ती माझ्याशी बोललीही नाही. म्हणून मी रागाने तिच्या डोक्यामध्ये दगड घातला. जावयाने असे सांगताच सगळ्यांनी कपाळावर हात मारून घेतला. परिस्थितीचे भान ठेवून ललिताला तत्काळ शिरपूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले, पण ती मयत झाल्याचे तेथील वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. खैरकुटीच्या पोलीस पाटील यांनी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला या दुर्दैवी घटनेची माहिती देताच शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मनोज कचरे आणि त्यांच्या पोलीस पथकाने घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. ज्या दगडाने सुनीलने खून केला होता तो दगड पुराव्यादाखल जप्त करण्यात आला. मृतदेहाचाही पंचनामा करून पोस्टमॉर्टम नंतर तो अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिला. काशीराम सोहऱ्या पवारा याने शिरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये सुनील रायमल पवारा याच्या विरोधात फिर्याद दाखल केली. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होताच उपनिरीक्षक मनोज कचरे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुनील सायमल पवारा याला अटक करून गजाआड केले. ह्या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.